28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 2 गुन्ह्यांची उकल, 2 ट्रॅक्टर जप्त। एरंडोल परिसरात ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने LCB पर्दाफाश करत 2 गुन्ह्यांची उकल केली असून चोरीस गेलेले 2 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत। या कारवाईत 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। एरंडोल पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 44/2026 व 84/2026 अन्वये ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे दाखल झाले होते। या घटनांची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक गठीत करण्यात आले। तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी विकी देवरे राहणार विखरण तालुका एरंडोल व एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्यांनी आपल्या साथीदारांसह ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिली। या कारवाई दरम्यान एकूण 3,25,000 रुपये किंमतीचे 2 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत। उर्वरित 2 आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस पथक घेत आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली PSI जितेंद्र बळे, HC संदीप रमेश पाटील, HC प्रवीण जनार्दन मोरे, HC हरला लक्ष्मण पाटील, PC राहुल नथू कोळी, HC संदीप रमेश पाटील, HC महेश मुरलीधर पाटील, PC सागर गुलाब पाटील, PC भूषण जगदीश शिळार तसेच चालक बाबासाहेब पाटील यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली। पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, जेणेकरून गुन्हेगारीवर प्रभावी आळा घालता येईल। जळगाव जिल्हा ब्युरो चीफ राहुल नगरकर याचा अहवाल।